आता आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत, म्हणजेच एक ब्रेकिंग न्यूज आहे। दुधासंदर्भातली ही बातमी आहे। अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांनी गोकुळचं दूध आता महागलंय। गोकुळ ब्रँडच्या सगळ्या पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये प्रति लिटर असणार आहे। गाईच्या दुधाची किंमत आता 58 रुपये लिटरवर पोहोचली आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे। गोकुळचं म्हशीचं दूध 1 लिटर घ्यायला गेलं तर 74 रुपये आता तुम्हाला मोजावे लागणार आहेत, जे याआधी 72 रुपये मोजावे लागत होते। आणि तेच फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये, म्हणजे तेच म्हशीचं दूध आणि गाईच्या दुधाची किंमत आता प्रति लिटर 58 रुपये असणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शहरामध्ये काल तापमानात तुरळक घट झाली। शुक्रवारपर्यंत शहराचं हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवसांसाठी खरा ठरलाय। शहरातील काही भागात गारपीट तर काही भागामध्ये वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे, तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय। नागपूरचा विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। हरभऱ्याला सद्यस्थितीत हमीभावापेक्षा समाधानकारक दर मिळतोय। काल हरभऱ्याची 17,000 क्विंटलची आवक झाली। जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक असा 9,000 रुपयांचा क्विंटलचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 7,356 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 2,703 रुपये प्रति क्विंटल मिळाला। राज्यातील कांदा बाजारात 1,27,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71,000 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19,000 क्विंटल आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 19,345 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,695 रुपये प्रति क्विंटल मिळाला। केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शुक्रवारी दिले। वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो। काही गावात टाक्या उभारलेल्या आहेत, नळ जोडण्या सुद्धा दिल्या आहेत, मात्र या नळांना पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरची वाट बघावी लागते। अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। महाबळेश्वरमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली। गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे आदेश वन विभागाने दिलेत। डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाईन व्यवहारांवरती भर दिला जातो, मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावरती डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही। मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। परीक्षा आज असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही। मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। रेल्वे प्रशासन आणि संघटनात झालेल्या बैठकीनंतर मोटरमनच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आलाय। यामध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्यासाठी केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनाने दिली। पुणे महापालिकेनं यंदा मिळकत कराची बिलं 1 मे पासून पाठवायला सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ताधारकांनी एप्रिल महिन्यात कर भरला असून त्यांच्याकडनं 49,06 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनले असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय।
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय, मात्र अद्यापही वाहतुकीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान महामार्ग कधी सुरू होणार याची वाहनधारकांना प्रतीक्षा आहे. मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टीम तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलाय. बीकेसीतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालंय. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार सुद्धा आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणार आहे. बँक घोटाळ्यांचा तपास, आर्थिक फसवणूक रोखण्याची जबाबदारी या विभागावरती सोपवण्यात येणार आहे. कांजूरमार्ग इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेचे धाबे दणाणले. पालिकेकडे सध्या कचरा टाकण्यासाठी एकही पर्यायी जागा नाही. अशातच नव्या जागेचा शोध घेऊन तिथे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील असं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिकेसमोर आता डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झालाय. 3 डम्पिंग ग्राउंड बंद पडली आहेत. एक बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. 5वं कांजूर डम्पिंग ग्राउंड हायकोर्टानं बंद करण्यास सांगितलंय. त्यामुळे आता शहरातला कचरा कुठे नेऊन टाकायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकलाय. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना हवाई सीमा बंद केल्या. त्यामुळे आता विमानांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. ही परिस्थिती वर्षभर कायम राहिली तर कंपनीला किमान 500 कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा अंदाज एअर इंडिया कंपनीनं व्यक्त केलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावरती कत्तल होते. त्यामुळे पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे. अशातच डीजीसीएनं विमानतळ संचालकांना उल्वे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने आणि मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगण्यात आलंय. वांद्रे, देवनार आणि दिंडोशीतील डेपोचा विकास बेस्ट प्रशासन करणार आहे. यासाठी राज्य सरकारनं हिरवा कंदील दिलाय. या डेपोच्या पुनर्विकासातनं चांगला महसूल बेस्टला मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज होतीये. दुपारी 2 ते 5 दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधिताला परीक्षेला बसण्यावरती 3 वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा केलेली आहे. नव्या सुधारणेनुसार शिक्षक निवडीसाठीच्या शेवटच्या सत्रातील आणि शेवटच्या सत्रातील अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा टीईटी परीक्षा देता येणार आहे. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना पुढच्या आठवड्यात प्राधान्यक्रम तयार करण्याची सुविधा खुली होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ आणि महाविद्यालयांना अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे नवकल्पना आणि तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असून या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुधारणा कराव्यात असं यूजीसीनं म्हटलंय. मालवणीमध्ये एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएनं हाती घेतलाय. यावेळी हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरामध्ये वापरल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आलंय. हुआवेई ही एक चीनी कंपनी असून हिंदुस्थानात या फोनला बंदी आहे. त्यामुळे या हल्ल्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय देखील व्यक्त होतोय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. त्यात आता जहाजांवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानची मोठी कोंडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला. यातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानातील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरनं एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली. एकीकडे मुंबईत सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरे गावातल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली. माझ्या नावे सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे. तसंच अजित पवारांच्या नावे सर्वात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे असं फडणवीस म्हणाले. गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदेंना मी सांगणार आहे, येता येत नसेल तर किमान प्रतिनिधी पाठवू नका. हा 13 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे असं अजित पवार म्हणाले.